ही जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता। तर ह्या रेणुकेचा नित्यनेम काय? का रोज सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या करून नदीकाठी कोण यायची, आपल्या सत्वानं वाळूचा कलश तयार करायची आणि त्या कलशामध्ये पाणी भरून आश्रमांमध्ये कोण यायची, असा त्या रेणुकेचा नित्यनियम कोण चालू होता। आता ह्या जमदग्नी ऋषींची तपश्चर्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना या तपश्चर्येमध्ये रेणुकेचा सुद्धा सहभाग होता। पण प्रश्न पडला त्या इंद्राला की जर अशी जर या जमदग्नी ऋषींची तपश्चर्या जर दिवसेंदिवस वाढत जर गेली तर आपलं इंद्रपद जाईल की काय, अशी चिंता त्या इंद्राला कोण वाटू लागली। म्हणून त्या इंद्राने युक्ती शोधून काढली। नेहमीप्रमाणे रेणुका माता नदीकाठी आल्यानंतर आपल्या सत्वानं वाळूचा कलश तयार करून आणि तो नदीमध्ये पाण्यात बुडवत असताना आणि त्या नदीमध्ये चित्ररथ गंधर्व चाळे करताना त्या रेणुकेला दिसले। हे पाहून त्या रेणुकेचं मन विचलित झालं आणि हे अंतर्ज्ञानानं त्या जमदग्नी ऋषींना कोण कळलं। आता कळल्यानंतर तो जमदग्नी ऋषी संतापानं क्रोधिष्ठ कोण झाला, लालबुंद झाला आणि त्याने आपला पुत्र परशुराम याला कोण आज्ञा केली की बाळा पुत्र परशुरामा तो आत्ताच्या आत्ता आपल्या आईचा शिरच्छेद कोण करायचा म्हणून त्या परशुरामाने आपल्या वडिलांची आज्ञा कोण ऐकली आणि हातामध्ये परशु घेऊन आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी कोण निघाला। आई जवळ आल्यानंतर आईने त्याला मातृवंदन केलं आणि मातृवंदन केल्यानंतर परशुरामाने त्या परशुने आपल्या आईचा शिरच्छेद कोण केला, धडा वेगळं शिर कोण झालं आणि त्या शीर्षातून आवाज कोण आला की बाळा पुत्र परशुरामा तू ज्यावेळेस मला आगली देऊन आश्रमाकडे कोण जाशील त्यावेळेस म्हणजे मागे वळून पाहू नकोस म्हणली। म्हणून त्या परशुरामाने आपल्या आईला आगली दिली आणि आश्रमाकडे जात असताना थांब बाळा मी सुद्धा आले त्या ठिकाणी पुन्हा एकदा आवाज कोण आला। आवाज आल्यानंतर त्या परशुरामाने लगेच मागे वळून पाहिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की बाळा पुत्र परशुरामा तुझी माझी भेट पुन्हा कधी होणार नाही, परंतु संकट काळामध्ये ज्यावेळेस माझा तू गोंधळ घालशी त्यावेळेस मी तुझ्या हाकेला धावून येईल आणि म्हणून जगरहटीमध्ये हा गोंधळ विधी सुरू झाला। पुढे अवतार कार्य संपण्यापूर्वी या परशुरामाने आपल्या अंगाची मळी काढली, त्याचे 2 पुतळे तयार केले, त्याला संजीवनी रूप प्राप्त करून दिलं आणि तेच ते हे गोंधळी या आई जगदंबेचा गोंधळ घालू लागले। मग हा गोंधळ त्या देवादिकांना सुद्धा चुकलेला नाहीये। तो गोंधळ झाला कसा म्हटले, आम्ही गोंधळी आम्ही